पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मयू थांब, असा वेडेपणा करू नकोस। बबन काका तू वरती येऊ नकोस। मयू थांब 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 मयू नाही जगायचं। मयुरी थांब। पांडे काका तू वरती येऊ नकोस हा? मयुरी माझ्याकडे बघ। तू वरती येऊ नकोस, मला नाही जगायचं। मयुरी असं मला गाडीला आयुष्य नाही जगायचं। मयुरी अगं आईचा विचार कर, कुहूचा विचार कर। कुहूचा आणि आईचा विचार करूनच मला नाही जगायचं। मी ना जगण्याच्या लायकीचीच नाही। माझं एकदा ऐक, शांत डोक्याने विचार कर मयुरी। पांडे काका वरती येऊ नकोस तू। मी तू उडी मारे ना, मी आधीच सांगते तुला। बरं तुला जे करायचं ते कर। माझं एकदा ऐक, मी काय म्हणतो माझं एकदा ऐक। मला नाही ऐकायचं कोणाचं काही। मयुरी मला नाही मी एकदा काय जगायचं। म्हणतो ऐक ना। मला मयुरी नाही जगायचं। मयुरी ऐक, मयू नाही जगायचं आहे रे। मयुरी शांत हो, मयुरी मला शांत। जाऊ दे ना रे बाबा। मयुरी शांत हो, शांत हो। वहिनी असं परत नाही करायचं, कळलं? शांत हो. घरी जाऊया. विद्युत, अरे मयू सापडत नाहीये। काय? बरं मला सांग, सगळीकडे शोधलं का? हो, सगळीकडे बघितलं विद्युत। कुठच्या मैत्रिणीकडे वगैरे? मैत्रिणींना सुद्धा फोन करून झाला, कुठेच सापडत नाहीये ती। तू ये बाबा, मला काय सुचत नाहीये, प्लीज तू लवकर ये। ओके श्रेयस, माझं ऐक, आता पोलीस स्टेशन मध्ये जायला हवं। त्याच्या मयू बस इथे बस. अगं कुठे गेली होतीस मयुरी? अगं निदान सांगून तरी जायचंस. वेडी मुलगी गच्चीवर गेली होती आत्महत्या करायला। काय? मयू वेडी आहेस का तू? हे असं करताना आमचा विचार पण नाही आला तुझ्या मनात? हा काय वेडेपणा करायला निघाली होतीस? बाबा मला सगळं कळलंय, मी ऐकलं सगळं। माझ्यामुळे सगळ्यांना सफर करावं लागतंय। आई, तुला तुझं कॉम्पिटिशन मधून बॅकआउट करावं लागलं, मला कॉलेज मधून सस्पेंड केलं, सोसायटी वाले आपल्याला घरातून हाकलून देण्यासाठी आले होते बाबा। माझ्यामुळे सगळ्यांनाच इतका त्रास होता, मी सगळ्याच्या लायकीचीच नाहीये बाबा।
मी ना खरंच कुठंच घाणेरडा प्रकार नाही केला आई. माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये कोण. काय म्हणून जगू मग? म्हणून तू सुसाईड करशील? अगं वेडी आहेस का जरा? मयू, इतकं पण चांगलं असणं खूप घातक असतं. इथे बघ, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कळलं तुला? माझी स्प्रिंगडेलची कॉम्पिटिशन, ही सोसायटी, तुझं कॉलेज, हे काहीही महत्वाचं नाहीये आमच्यासाठी. तू जास्त महत्वाची आहेस, कळलं तुला? अगदी बरोबर बोलते तुझी आई. खड्ड्यात गेलं सगळं. परत असं केलंस ना तर माझ्या मयूवर ज्या मुलाने ही वेळ आणली आहे ना, त्याला मी नाही सोडणार. तुम्ही काहीही करा, कुठेही जा, त्या मुलाला माझ्या समोर इथे शोधून आणा, म्हणजे आणा. देखिए, हमारी विजिट फाइनली थी, हम आने ही वाले थे, लेकिन मैं कुछ दूसरे काम में फंस गया तो नहीं आ पाया. नहीं, जैसे ही स्केड्यूल बनता है मैं आपको पक्का इन्फॉर्म करता हूँ. थैंक यू. एबी, हाँ प्रतीक. गेस व्हॉट, मला त्या फोटोग्राफरची इन्फॉर्मेशन भेटली आहे. क्या नाम है उसका? रजत सुमन. बेसिकली त्यांनीच हे लॉन्ड्री एक्झिबिशनसाठी क्रिएट केलं आणि कंपनीच्या मेलवरती डायरेक्ट फॉरवर्ड केलं. मला हे पण कळलंय की हे जे प्रिंट आहे हे डोंबिवलीच्या एका नॉर्मल प्रिंटिंग प्रेसमध्ये झालंय. आणि जेव्हा मी अजून इन्फॉर्मेशन काढली तेव्हा मला कळलं की त्यांच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त काहीच इन्फॉर्मेशन नाही, कारण की त्यांना सुद्धा हे मेलवरती आलेलं. रजत सुमन, कौन बता सकता है इसके बारे में? मैं जानती हूँ कि रजत सुमन कौन है. कौन है वो? रजत सुमन एक फ्रीलांस फोटोग्राफर है. वो पहले सैवियो को असिस्ट करता था. सैवियो? सैवियो को तो मैं जानता हूँ, वो तो एक रिनाउंड फोटोग्राफर है. यस, ही इज अ ग्रेट आर्टिस्ट. वो सैवियो के अंडर काम करके उसको असिस्ट करके बड़ी बड़ी पार्टीज में, इवेंट्स में जाता था और भोली भाली लड़कियों को ऐसे ही फंसाता था. दिस इज नॉट फर्स्ट टाइम. उसने पहले भी कई बार ऐसा किया है. नाउ इट्स लाइक बिजनेस फॉर हिम. धीरे धीरे पीपल केम टू नो अबाउट इट और लोगों ने उसे पार्टीज में, इवेंट्स में बुलाना बंद कर दिया. इसीलिए मुझे लगता है अब वो बाहर लड़कियों को फंसाता है. एंड आई एम श्योर अश्विनी की बेटी को भी वही ट्रैप कर रहा है. तुम जानती हो अश्विनी की बेटी के बारे में? सोशल मीडिया, वी कॉमनली फॉलो सम ग्रुप्स. और आज अश्विनी भी नहीं थी. ये रजत को कैसे ट्रेस कर सकते हैं? एपी, सीरियसली आई डोंट नो. मुझे काश पता होता और मैं तुम्हें बता पाती, लेकिन मेरे कुछ फ्रेंड्स फोटोग्राफर हैं जिनसे मैं पूछ सकती हूँ. थोड़ा टाइम लगेगा, हम ट्रेस कर लेंगे उसे. थैंक यू रितु. अगर ये लड़का ट्रेस हो गया ना तो मैं अश्विनी की बहुत बड़ी हेल्प कर पाऊंगा. एपी, तुम नहीं, हम मिलके अश्विनी की हेल्प करेंगे. बरं वाटतंय का आता? हे बघ मयू, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, समजलं तुला? आम्हाला माहितीये तुला याच्यात गुंतवण्यात आलंय, आणि तू कशाला टेन्शन घेतेस? तुझे आई वडील, तुझी अख्खी फॅमिली तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे, कळलं तुला? आता अजिबात टेन्शन नको घेऊ, कारण आपल्याला खूप काही कामं करायची आहेत. आता त्या मुलाला पकडावंच लागेल, म्हणून त्याच्याबद्दल जे काय माहिती आहे ना ते आम्हाला सविस्तर सांग. त्याला जर आता नाही पकडलं तर तुझ्यासारख्या अजून किती मुलींना फसवेल तो कोणास ठाऊक. सो तुला जे काही आठवतं ते आम्हाला सांग. बाबा, मला त्याच्याबद्दल असं डिटेलमध्ये काहीच माहित नाहीये. मग त्याचा नंबर मी तुम्हाला फॉरवर्ड केला आणि शूट लोकेशन पण सांगितलंय. अजून काहीच नाही माहिती. पण मुली आता त्या लोकेशनवर काहीच नाहीये. ॲक्च्युली ती जागा आहे ना, ती शूटिंगसाठी रेंटवर दिली जाते. मी त्या दिवशीची बुकिंग सुद्धा चेक केली, पण ती दुसऱ्याच कुठच्या तरी मुलाच्या नावावर आहे. दुसरा मुलगा? मामा, मग कदाचित तो त्याचा असिस्टंट असू शकतो. हो मयू, आपण त्याला सुद्धा शोधतोय. पण मी काय म्हणतो, तुला आणखी काही आठवतंय का बघ ना. तुला काही गोष्टी आठवल्या ना तर आपलं काम सोपं होऊन जाईल बेटा. नाही, मला काहीच आठवत नाहीये. जे माहित होतं ते सगळं सांगितलं मी तुम्हाला. मयू, काही किरकोळ जरी आठवत असेल ना तर तेही सांग, तेही आपल्या उपयोगात येईल.
नाही बाबा आठवत आहे काहीच. श्रेयस, विद्युत, पुरे आता. उगा तिला स्ट्रेस द्यायला नको. तिला आठवेल तेव्हा सांगेल ना ती. मयू, तू पड आता. आय थिंक बाबा बरोबर बोलतायत. चला पडू दे तिला. मामा, मला काहीतरी क्लिक झालं. माझं फोटोशूट झाल्यानंतर काही दिवसातच ना मला रजत एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. तू ओळखतेस तिला? हो, म्हणजे मैत्रीण नाहीये माझी, पण आमच्या कॉलेजमधलीच आहे, SYला आहे. मयू, ही माहिती चांगली दिलीस तू. ही कामाची असू शकते. मला वाटतं विद्युत, श्रेयस, तो दुसऱ्या मुलीला फसवण्याच्या आधी आपण त्याला पकडायला हवं. नाही तर ती मुलगी देखील फसेल. करेक्ट बाबा, अगदी करेक्ट. विद्युत, आपण मयूच्या कॉलेजमध्ये जाऊ आणि ते डिटेल्स घेऊ त्या मुलीचे, म्हणजे तिच्यापर्यंत पोहोचता येईल. हां, एक मिनिट. हॅलो, हां बोला. दॅट्स ग्रेट. ही तीच मुलं असतील नक्कीच. हां, तुम्ही मला ॲड्रेस पाठवून द्या, मी पोचतो. थँक्यू सो मच. काय झालं? त्या मुलांचा आणखी एक सेटअप आहे आणि आपल्याला त्याचा ॲड्रेस समजलाय. आपल्याला निघायला हवं. चला बाबा, तुम्ही इकडे थांबा. हां, तुम्ही जाऊन या. चला. सांभाळून. मयू, तू पड. हे घे. एपी, एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे. वो फोटोग्राफर रजत के बारे में? नाही, रजत बद्दल नाही, बट एक इंटरेस्टिंग इन्फो मिळाली. सी दिस. हा प्रीतम स्टुडिओ आहे आणि मला अशी खबर मिळाली की उद्या इथे अराउंड 11:30ला 12 जणांचं बुकिंग आहे. अँड वॉट आय फील इज की त्या 12 जणांमधून 3 टेक्निशियन्स आहेत आणि त्यातला एक रजत असू शकतो. आणि ह्यावेळी त्याचा थोडा मोठा प्लॅन दिसतोय. लेकिन तुम ये कैसे कह सकते हो कि ये वही रजत है? जिथे अश्विनीच्या मुलीचं शूट झालं होतं ना, तिथे ज्या नंबरवरून बुकिंगसाठी कॉल आले ना, तिथेच ह्या प्रीतम स्टुडिओजला सुद्धा आलाय. बट नंबर तोच आहे. अँड वॉट आय फील इज की रजतचं आणि ह्या बुकिंगचं काहीतरी कनेक्शन आहे. ग्रेट वर्क प्रदीप, ग्रेट वर्क. अगर तुम्हारी इन्फॉर्मेशन सही है देन वी मस्ट चेक. पुलिस को इन्फॉर्म करो और कल सुबह 11:30 बजे हम वहाँ जा रहे हैं. मी अश्विनीला पण इन्फॉर्म करू? नहीं नहीं, बिल्कुल नहीं. वो लोग ऑलरेडी स्ट्रेस में है. एक बार हम कंफर्म हो जाएंगे तो फिर उनको भी इन्फॉर्म कर देंगे. देखो, अश्विनी को हमारी तरफ से हेल्प मिलनी चाहिए, लेकिन उसका वहां होना जरूरी नहीं है. येस. आई. आई. हा काय झालं? अश्विनी, अगं कुठून इतका धीर आणतेस? घरावर एवढा मोठा प्रसंग उडवलाय आणि तू तुझी कामं, तुझ्या जबाबदाऱ्या अगदी नेमाने करतेस. आज इतकं वय झालंय, इतकी वर्ष संसार केलाय, पण स्वतःवरचा ताबा नाही मी ठेवू शकत. काही बाई सुस्त. आणि मग रागाच्या भरात मी तुला नको नको ते बोलून जाते, पण तू तुझा तोल नाही ढळू देत. तू मला नुसता आई नाही म्हणत, आई मानतेस सुद्धा ग. बघा, तुम्ही मला प्रश्न विचारलात ना, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय आई. आणि तुम्ही मला काहीही बोललात ना तरी त्या गोष्टीचा मला राग येत नाही. आजही जे बोललात त्यात माझीच चूक होती. आणि मूल चुकल्यावर आई त्याच्यावर रागवतेच ना. मग तुम्ही माझ्यावर रागवलात म्हणून तुमचा राग मला कसा काय येईल आई? आई, माझं कुटुंब ना माझी ताकद आहे.
आणि माझ्या कुटुंबाच्या पुढे कोणत्याही गोष्टी आल्या ना तरी त्या मला नगण्यच आहेत. कारण माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं माझं कुटुंब आहे आई. आणि मला खात्री आहे उद्या मला काहीही झालं, माझ्यावर कोणतंही संकट आलं ना तरी माझं कुटुंब माझ्या बरोबर असेल. तुम्ही मला मगाशी विचारलत ना मी एवढी ठामपणे कशी उभी राहू शकते, कारण माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे म्हणून. आई, आणि मला खात्री आहे ह्या सगळ्यातनं ना आपण सुखरूप बाहेर पडू. घ्या गोळ्या घ्या बघू अगोदर. ए श्रेयस भाई, इकडे बघ. कम्प्युटर्स, फाईल्स, फोटो स्टुडिओ वाटत नाही. फोटो एडिटिंग करायला याचा वापर करत असतील कदाचित. यार पण तू बघ ना, तिकडून बघ लाईट येतो एक बारीक. दिसला का तो लाईट? ए, कौन है तुम लोग? इधर क्या ताकाजाकी कर रहे हो? चलो निकलो यहाँ से. ए, तू ताकाजाकी मत कर हमारे इसमें. तू ये बता ये किसके मालकी का है? ए, मराठी कळतं मला. इकडे काय वाकून बघत होतास रे? हा, चला निघा इकडून. कोण आहे तुम्ही? एक मिनिट. बरं मला सांगा, हा सेटअप जो आहे हा कोणाचा आहे? इकडे फक्त मीच प्रश्न विचारतो आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय. हा, काय इकडे कोण आहे तुम्ही? कशासाठी आले? चला निघा इकडून. ए, तुला चोर वाटतोय का मी? हा, जेवढं विचारलंय तेवढं सांग. नाही, तसं चांगल्या घरचेच दिसताय तुम्ही, पण हे चोट्टेपणा कशाला करताय तुम्ही? ए, टाइमपास. ये विचारले ना तेवढंच उत्तर दे, कळलं? ए, चला निघा इकडून. एक मिनिट. हे माझं कार्ड आहे. मी हायकोर्टात लॉयर आहे. ओके, एका केसचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्या संदर्भात मला इकडचे डिटेल्स हवेत. हे असे कार्ड दाखवणारे आहे ना खूप जण येऊन गेलेत. चला निघा इकडून तुम्ही. तुझं पांड्या भोग आता. माझं ना डोकं खराब आहे. माझ्या नादी लागू नको. नीट विचारतोय, नीट सांगायचं, समजलं? नाही तर हे तुझे दात फोडून ना तुझ्या हातात दे. आता हे लोक जे विचारतायत ना त्याचं शांतपणे उत्तर द्यायचं. तो एक फोटोग्राफर येतो इकडे, आज पण आला होता. त्याच्यानंतरला काही मुली पण आल्या थोड्या थोड्या वेळाने. मुली कशासाठी? साहेब ते तर मला माहित नाही, पण त्या मुली काहीतरी बोलत होत्या. ऑडिशन. हा, ऑडिशनसाठी. ते उद्या पण येणार आहेत साहेब, पण इकडे नाही. मग कुठे? ते काय नाही माहित साहेब मला. ए, खोट. श्रेयस दे त्याला अजून एक. शपथ साहेब, शपथ सांगतो, मला नाही माहिती. मी बाहेर असतो ना, ते आतमध्ये बोलत होते, मला कसं कळणार ना. प्रॉब्लेम झाला. पण साहेब तो जो त्यांना डब्बा पोहोचवतो तो उद्याचं जेवण पण त्यांना पोहोचवणार आहे. त्याच्याकडे खूप मोठी ऑर्डर आली. तुम्ही त्याच्याकडून त्याचा ऍड्रेस घेऊ शकता. म्हणजे सगळ्या मुली इकडेच येणार आहेत वाटतं. खूप मुली म्हणजे हा काहीतरी मोठा प्लॅन करतोय. ए चौकीदार, जेवणावाल्याकडे मला घेऊन चल. कशाला साहेब? त्याच्याकडे जाऊ, त्याला विचारू त्याला स्वयंपाकात काही मदत हवी आहे का. तू डोकं नको खवा माझं. श्रेयस तू आणि विद्युत घरी जा, मी काढतो आता A to Z माहिती. ए चौकीदार चल, जेवणाचा ॲड्रेस तुला माहिती आहे ना, ते कुठे राहतो तू? श्रेयस एक मिनिट. आपण उद्या येताना ना पोलिसांना इन्फॉर्म करून येऊया. त्या मुलाला अरेस्ट झालंच पाहिजे. गर्ल्स, आज तुम्ही तुमच्या सेशन्स नंतर हाय टी एरियामध्ये नाही आलात. काही इश्यूज आहेत का? तारा, अश्विनी ने बैकआउट कर लिया, उसकी रिप्लेसमेंट कौन है? हमारा अप्रोच ही गलत है. अश्विनी के रिप्लेसमेंट के बारे में हम बात ही क्यों कर रहे हैं, क्यों पूछ रहे हैं? अगं कारण तिने क्विट केली ना स्पर्धा.
अश्विनी कंपटीशन छोड़ के जा रही है, हम इस बात को एक्सेप्ट क्यों कर रहे हैं इतनी जल्दी? बल्कि हमें यह पूछना चाहिए कि व्हाई अश्विनी इज क्विटिंग दिस कंपटीशन। उसके घर में इतनी प्रॉब्लम्स है, इतनी परेशानियां हैं, हम उसको साइड में रख के हम क्या डिस्कस कर रहे हैं? अपना कंपटीशन, अपना सेशन कंटिन्यू कर रहे हैं। हाउ कैन वी बी सो इनसेन्सिटिव्ह? असं नाही रितू, आम्हाला पण अश्विनीची तेवढीच काळजी। एब्सोल्युटली। रादर हमें सगळेच तिला इथे खूप मिस करतोय। हम लोग उसे बहुत मिस कर रहे हैं और इस तरह से उसने कंपटीशन छोड़ दिया, हमें बहुत बुरा लग रहा है। बुरा लग रहा है तो हम लोगों को कुछ करना होगा। ऐसे बुरा फील करने से किच्छू होबे ना। जहां पे अश्विनी ने हम सबके लिए प्रोफेशनली, पर्सनली, आउट ऑफ द वे जाके हेल्प किया, नाउ इट्स आवर टर्न। हमें उसकी हेल्प करनी चाहिए, उसका साथ देना चाहिए। हाँ जी, बात तो सही है जी, हेल्प तो करनी ही चाहिए उसकी। रितू, आप जो बोल रहे हो एकदम सही है। आम्हाला सगळ्यांना पण अगदी असंच वाटतंय, पण आपण काय करू शकतो गो? क्या करना है वो मैं बताती हूँ, पर उससे पहले मुझे आप लोगों से एक सवाल पूछना है। क्या आप लोग रेडी हो? यस, रेडी।